मालेगावमध्ये मोसम नदीत मिसळल्या जाणाऱ्या रक्तमिश्रित पाण्याच्या प्रकरणामध्ये तब्बल 17 वर्षांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे। हलगर्जीपणाचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनातील 3 प्रमुख अधिकाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले। अवैध कत्तलखान्यामुळे मोसम नदीमध्ये रक्तमिश्रित पाण्याचा प्रवाह वाढल्यानं मालेगावमधील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते। या प्रकरणी महापालिका आयुक्त, उपायुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती। अखेर सातत्यानं करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर 17 वर्षांनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि मोसम नदी प्रकरणातील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव आणि प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला होता।